रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. येत्या 19 मार्चला गुढीपाडवा आहे. या दिवशी चैत्र महिन्याला सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशीच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते. चैत्र नवरात्री गुढीपाडव्याला सुरू होते ते रामनवमीपर्यंत असते. तर बघा, आपल्याला तसं वर्षभरामध्ये चैत्र नवरात्री, गुप्त नवरात्री, शाकंभरी नवरात्र, त्याचबरोबर आपण जे साजरं करतो महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे शारदीय नवरात्र. आपल्याकडे शारदीय नवरात्राला जास्त महत्त्व आहे, त्याचबरोबर चैत्र नवरात्रीला देखील महत्त्व आहे. तर बघा, आता शारदीय नवरात्र कसं की अश्विन महिन्यात सुरू होतं, ते आपल्या दसऱ्याला त्याचे 9 दिवस पूर्ण होऊन 10व्या दिवशी दसरा करत असतो. त्याच पद्धतीने चैत्र नवरात्राची सुरुवात गुढीपाडव्याला होते आणि रामनवमीला त्याची समाप्ती होते. तर बघा, आपल्या घरामध्ये मंगल कलश कसा भरावा, का भरावा हे आपण आज बघणार आहोत. पण तो कधी भरावा तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, ह्या जी नवरात्रीचे 9 दिवस आपल्याकडे शारदीय नवरात्राला आपण घटस्थापना वगैरे करतो, तसंच चैत्र नवरात्रीमध्ये देखील केली जाते. आता तुमच्याकडे करत असतील तर करा, नसतील करत तर आवर्जून आपल्या कुलदेवतेचा नावाचा अखंड दीप 9 दिवस तरी लावा. त्याचबरोबर तुम्हाला मंगल कलश, जर तुमच्या घरामध्ये अजूनपर्यंत मंगल कलश नसेल तर तुम्ही तो आत्ता भरू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये ऑलरेडी मंगल कलश असेल तर तो तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी परत नवीन भरायचा असतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं असतं ते मी सांगते. पण बघा, आपण कलश का भरतो? कारण कलश हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे. कुलदेवतेच्या नावाचा कलश आपल्या घरामध्ये असणं म्हणजे कुलदेवेचा वास सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असणं, ती आपल्या घराचं संरक्षण करत असते. कुलदेवता ही आपल्या कुळाचा जो आहे तो उद्धार करत असते. त्यामुळे तिच्या नावाचा मंगल कलश हा आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा. आता बघा, तो कुठे ठेवायचा? तर आपल्या डाव्या हाताला कलशाची कधीही स्थापना झाली पाहिजे. आपल्या देवघरामध्येच तो स्थापन करायचा, असा वेगळा दुसरीकडे करण्याची गरज नाही. आणि जर तुमचं देवघर खूपच छोटं असेल तर तुम्ही एखाद्या छोट्या पाटावर देवघराच्या समोर आपल्या डाव्या हाताला त्याची स्थापना करू शकता. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तो कलश तुम्ही कधी स्थापन करायचा? तर आता बघा, चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, या दिवशी तुम्ही करू शकता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी करा म्हटलं तर सकाळची वेळ चांगली आणि संध्याकाळची चांगली, मध्ये कसं 12 वाजता वगैरे दुपारी करायचं नाही, ठीक आहे. त्याचबरोबर बघा, जर चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला अडचण असेल, मासिक धर्म असेल, सूतक असेल, नाही करू शकत, तर तुम्ही या नवरात्रामध्ये कुठलाही एक दिवस निवडला शुक्रवारचा तर अतिशय उत्तम, किंवा मग मध्ये कुठल्याही माळेला भरला तरी चालेल, किंवा पौर्णिमेला भरला तरी देखील चालतो. आता बघा, हा कलश कसा भरायचा? तर आपल्याकडे तांब्याचा तांब्या असतो, तो स्वच्छ आधी घासून घ्यायचा, त्याला आपण गळ्याला दोरा गुंडाळायचा, त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला कुंकव आणि स्वस्तिक काढायचं, 4 टिंब, साईडने 2 उभ्या रेषा आवर्जून द्यायच्या. आता ह्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळदी, कुंकू आणि अक्षदा टाकायच्या. त्याचबरोबर त्याला 5 नागवेलीची पानं लावायची किंवा मग आंब्याची पानं लावायची, आणि त्याच्यावरती एक नारळ म्हणजेच श्रीफळ पाणी असलेलं आपल्याला त्याच्यावर ठेवायचं असतं. त्याचबरोबर त्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि त्यावरती तो कलश ठेवायचा. आणि नंतर हा असा कलश उचलून जिथे तुम्ही त्या कलशाची स्थापना करणार आहात तिथे ठेवायचा. तिथे ठेवल्यानंतर त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचा. कुलदेवतेच्या नावाचा मंत्र जाप करायचा. ओम कुलदेवताय नमः म्हणू शकता, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमः म्हणू शकता, किंवा मग तुमच्या कुलदेवतेचा मंत्र येत असेल तर तो तुम्ही म्हणू शकता. असा हा मंगल कलश आपल्याला देवघरामध्ये भरायचा आहे. आता तसाच भरला म्हणजे झालं का? नाही, रोज त्या मंगल कलशाला हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं आणि फूल वाहायचं. लाल फूल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर कुठलंही वाहिलं तरी चालेल. आता बघा, हा जो मंगल कलश भरलाय याच्यातलं पाणी कधी बदलाय? तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी हे पाणी बदलू शकता. शुक्रवार ते शुक्रवार तुम्ही पाणी बदलायचं, नवीन पानं लावायची, नारळ तोच ठेवायचा. जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही नारळ खराब झाला नाही तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता. मात्र बघा, जर नारळ खराब झाला, त्याला तडा गेला, तर तो तुम्ही विसर्जन करायचा आणि नवीन दुसरा नारळ तिथे ठेवायचा. नारळाला कोंब आला तर तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये नेऊन ते जे नारळ आहे झाड स्वरूपात लावून द्यायचं. मनामध्ये कुठलीही शंका कुशंका आणायची नाही.
जर कलशावरचा नारळ तडा गेली किंवा तो तडकला तर समजायचं की आपल्या घरावरचं संकट हे दूर झालेलं आहे, ते त्या कलशाने सामावून घेतलेलं आहे. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. व्यवस्थित दररोज त्या मंगल कलशाची पूजा आवर्जून करायची. तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये मंगल कलश आवर्जून ठेवावा. व्हिडिओ आवडला तर लाईक